बघा, आज आपण व्हॉईस शिकणार आहोत. एक्झाममध्ये क्वेश्चन असतो चेंज द व्हॉईस. ठीक आहे. तर व्हॉईस म्हणजे काय, मराठीत काय म्हणतात त्याला? प्रयोग. काय म्हणतात? प्रयोग. तर व्हॉईसचे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. आता नावावरूनच समजतं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला महत्त्व असतं, म्हणजे सब्जेक्टला, आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला महत्त्व असतं, म्हणजे ऑब्जेक्टला. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याविषयी बोललं जातं, कर्त्याला महत्त्व दिलं जातं. आणि कर्मणी प्रयोगामध्ये म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्माविषयी बोललं जातं. ठीक आहे. तर हे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. हे काय ते हळूहळू तुमच्या लक्षात येईल पुढे, जसं तुम्ही शिकत जाल तसं पक्क होत जाईल ते. ठीक आहे. याच्या आधी कुणाला जर माहीत नसेल तर काही बेसिक जाणून घेणं आवश्यक आहे. तर कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो त्याला आपण वाक्यामध्ये काय म्हणतो? कर्ता, सब्जेक्ट, जो क्रिया करतो. आणि कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. ठीक आहे. ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य बदल करताना कर्त्यामध्ये काय बदल होतो तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे सब्जेक्ट कशा प्रकारे बदलतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, जर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये जर सब्जेक्ट आय असेल तर पॅसिव्हमध्ये जाताना त्याचा काय होतो? मी होतो. हिचं काय होतं? हिम होतं. कर्त्यामध्ये बदल आपण बघतोय हां, ॲक्टिव्ह टू पॅसिव्हमध्ये चेंज करताना. शीचं काय होतं? हर होतं. यूचं यूज राहतो. देचं काय होतं? देम. दे म्हणजे त्यांना, सॉरी, दे म्हणजे ते आणि देम म्हणजे त्यांना. ठीक आहे. वीचं काय होतं? अस. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला. इटचं इटच राहतं. आणि नाव असेल एखादं, सुजाता, बबिता, राम वगैरे, कृष्ण, ठीक आहे, जॉन्सन वगैरे, तर नाव तेच राहतं. ठीक आहे. ए बॉय, तेच राहतं, ए बॉय. मग याच प्रकारे जे असतील, ए गर्ल, आहे की नाही, ए डस्टर, ए ब्लॅकबोर्ड, तर तेच राहतात. ठीक आहे. हूचं काय होतं? हुम होतं. हू म्हणजे कोण आणि हुम म्हणजे कोणाला. वॉट हे वॉटच राहतं, वॉटचं वॉटच राहतं. तर कोणते चेंज होतात ते तुम्ही लक्षात ठेवा फक्त. जे चेंज होत नाही ते लक्षात ठेवा. तर कोणते कोणते चेंज होत नाही बघा. यू चेंज होत नाही, तसंच राहतं, यूचं यूज राहतं. एखादं नाव असेल तर ते तसंच राहतं. इट हे इटच राहतं, आहे की नाही. व्हॉट हे व्हॉटच राहतं. आणि बाकी मग चेंज होतात. तर ते चेंज होतात, तर ते कशा प्रकारे चेंज होतात ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर. ठीक आहे. आता बघा, ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करताना टेन्स जर माहीत असतील तर खूप मदत होते, आहे की नाही. इझी जातं ते आपल्याला चेंज करताना. ठीक आहे. तर आपण टेन्स वाईज घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला सिम्पल जाईल ते समजायला. ठीक आहे. आधी आपण सगळे याचे सिम्पल बघणार आहोत, सिम्पल टाईप्स, आहे ना. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स, आहे की नाही. थोडीशी वेगळी पद्धत आपण इथं मांडत आहोत, कारण की इतर ठिकाणी शिकवताना आधी प्रेझेंटचे सर्व टाईप्स घेतले जातात, मग नंतर पास्टचे आणि नंतर फ्युचरचे. परंतु काय आहे की सर्व तीनही टेन्समध्ये जे एका प्रकारचे जे टेन्स असतात ते सारखे असतात. त्यामुळे समजायला ते लवकर कॅप्चर होऊन जातं. जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्स हा जवळपास सिम्पल पास्ट टेन्स सारखाच असतो. थोडासा बदल असतो फक्त, आहे की नाही. त्याचप्रकारे प्रेज त्याचप्रकारे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स जो आहे तो पास्ट टेन्स सारख्या जवळपास सारखाच असतो. थोडासा चेंज असतो. म्हणजे एका टाईपचे जे टेन्स आहेत तीनही मुख्य टाईप्समध्ये ते जवळपास सारखेच असतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले बदल हे आपल्याला समजायला सोपे होऊन जातात, म्हणून ते आपण एकत्र घेणार आहे. ठीक आहे. तर आपण आधी सिम्पल तिन्ही जे आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, यांच्यामधला जो सिम्पल टाईप आहे तो घेणार आहोत पहिल्यांदा. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स हा आपण शिकणार आहोत पहिल्यांदा. ठीक आहे. तर पहिला जो आहे तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ते उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे बघा, ते बघा व्यवस्थित, की पॅसिव्ह व्हॉईसमध्ये नेहमी दोन गोष्टी असतात. ठीक आहे. एक असतं ते म्हणजे व्ही थ्री म्हणजे काय? व्हर्बचं तिसरं रूप असतं. व्हर्बचं तिसरं रूप म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल, आहे की नाही. जसं की इट, त्याचा पास्ट टेन्स होतो ॲट, आणि पास्ट पार्टिसिपल होतो इटन, आहे की नाही. जसं की राईट आहे तर राईट हा V1 आहे.
याचा पास्ट टेन्स काय होतो रोट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 काय होतो रिटन. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी V3 येतो म्हणजे पास्ट पार्टिसिपल येतो, हे लक्षात ठेवायचं. आणि सोबतच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी हेल्पिंग वर्ब येतो. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी हेल्पिंग वर्ब येतो आणि V3 असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. आता बघा पहिल्यांदा सिम्पल प्रेझेंट टेन्स याचे काही आपण एक्झाम्पल बघू. तर बघा एक्झाम्पल 1, शी राईट्स ए लेटर, आहे की नाही. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स एवढं तर कळतं तुम्हाला कारण राईट्स आहे की नाही, V1 मध्ये आहे. फक्त शी हा थर्ड पर्सन असल्यामुळे त्या राईटला एस लागलेला आहे. तर एस किंवा ES लागतो. आपण हे बघितलेलं आहे टेन्स शिकताना, ठीक आहे. आणि राईटमध्ये शेवटी ई आहे म्हणून परत ES लावण्याची गरज नाही, फक्त एस लावलेला आहे थर्ड, शी हा थर्ड पर्सन असल्यामुळे. तर एस केव्हा लागतो, ES केव्हा लागतो ते बघून घ्या तुम्ही टेन्सच्या व्हिडिओमध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या, ठीक आहे. इथं जर ते शिकवत बसलं तर खूप वेळ होऊन जाईल. तर बघा शी राईट्स ए लेटर, ओके. आता याचं पॅसिव्ह वॉइस तुम्हाला करायचं आहे. कसं करणार तुम्ही, शी राईट्स अ लेटर, याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, कर्ता कोण आहे, शी राईट्स ती लिहिते म्हणजे ती हा काय कर्ता आहे, ओके नाही. ती लिहिते काय, ए लेटर, ती लिहिते काय, अ लेटर, म्हणजे लिहिण्याची क्रिया कोणावरती होत आहे, लेटरवरती. मग लेटर काय होणार, कर्म होणार, ऑब्जेक्ट, आहे की नाही. मग आता पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्ट विषयी सांगितलं जातं, ऑब्जेक्टला महत्त्व असतं म्हणून ऑब्जेक्ट आधी येणार. मग काय आहे ऑब्जेक्ट, ए लेटर, मग ए लेटर आधी येणार, ए लेटर. हा आत्ता बघा आपण बघितलं की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय असतो, V3 असतो आणि हेल्पिंग वर्ब असतो. तर मग आता इथं ए लेटर लिहिल्यानंतर लगेच काय पाहिजे आपल्याला, हेल्पिंग वर्ब आला पाहिजे. आणि हा टेन्स कोणता आहे दिलेल्या वाक्यामध्ये, शी राईट्स अ लेटर, हा कोणता टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून इथे हेल्पिंग वर्ब येणार प्रेझेंट टेन्स. तर प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत तुम्हाला मी सांगितले होते, एम इज आर, आहे की नाही. एम इज आर हे प्रेझेंट टेन्सचे काय आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत. मग ए लेटरसाठी काय येणार, एम येणार का, नाही. एम फक्त कोणासाठी येतो, आयसाठी येतो. आर कोणासाठी येतो, अनेक वचन असेल तर आर येतो. मग उरला कोणता, इज. मग ए लेटरसाठी काय येणार, इज, ए लेटर इज. आणि आता क्रियापद आहे राईट, परंतु क्रियापदाचं कितवं रूप वापरायचं असतं आपल्याला पॅसिव्हमध्ये, तिसरं. मग राईटचं तिसरं रूप काय आहे, रिटर्न. मग काय होणार, ए लेटर, नंतर लगेच हेल्पिंग वर्ब, म्हणजे ऑब्जेक्ट लिहिला आपण, ऑब्जेक्ट नंतर लगेच हेल्पिंग वर्ब लिहिला आणि नंतर क्रियापद, पण क्रियापदाचं कितवं रूप, तिसरं, ओके. मग ए लेटर इज रिटर्न. आता बघा एवढं लिहिल्यानंतर काय, करता लिहिण्याच्या आधी काय वापरायचा, बाय, काय वापरायचा, बाय, ओके. आणि नंतर मग करता लिहायचा सब्जेक्ट, ओके. सो लेटर इज रिटर्न बाय, हां बाय. आता शी आहे या ठिकाणी करता, परंतु आपण बघितलेलं आहे की ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये जाताना शीचं काय होतं, हर. मग इथं काय येणार, हर. ए लेटर इज रिटन बाय हर, ओके. दुसरं एक्झाम्पल बघा, समजून जाईल तुम्हाला लगेच. मयुरी सिंग्स ए सॉन्ग. आता याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी लगेच जाणून घेणं आवश्यक आहे. एक तर हा टेन्स कुठला आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर या ठिकाणी सिंग्स आहे की नाही. तर बघा सिंग्स म्हणजे काय, मयुरी गाते, आहे की नाही, हे आहे मयुरी गाते. तर हा प्रेझेंट टेन्स आहे, परंतु V1 असल्यामुळे हा कोणता आहे, कोणता टाईप आहे प्रेझेंट टेन्सचा, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, ओके. सो मयुरी सिंग्स ए सॉन्ग हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता दुसरी गोष्ट जाणून घेणे, या ठिकाणी कर्ता कोण आहे, कोण गाते, मयुरी गाते, आहे नाही. गाण्याची क्रिया कोण करत आहे, मयुरी. मग सब्जेक्ट काय आहे, मयुरी, ओके. मयुरी सिंग्स, मयुरी गाते, काय गाते, ए सॉन्ग. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट काय, गाण्याची क्रिया कोणावरती होत आहे, ए सॉन्गवरती, आहे की नाही, गीतावरती, आहे की नाही. मयुरी सिंग्स सॉन्ग म्हणजे काय, मयुरी एक गीत गाते, आहे की नाही. तर मयुरी सिंग्स, मयुरी गाते, काय गाते, ए सॉन्ग. मग ए सॉन्ग हे काय, ऑब्जेक्ट आहे. मग आता ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये जाताना काय होणार, पहिल्यांदा ऑब्जेक्ट येणार, कारण पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्टला महत्त्व असतं ना. मग ऑब्जेक्ट आधी येणार, ऑब्जेक्ट काय, ए सॉन्ग लिहिलं, ए सॉन्ग, ए सॉन्ग, आहे की नाही. आणि वाक्याची सुरुवात नेहमी, नवीन वाक्याची सुरुवात नेहमी ही कॅपिटलने केली जाते, म्हणून ए या ठिकाणी काय झालेलं आहे, कॅपिटल. मग काय होणार, ए सॉन्ग, ओके. आता आपण ऑब्जेक्ट लिहिला पॅसिव्हमध्ये, लगेच काय येणार त्यानंतर, हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणता येणार, हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून प्रेझेंट टेन्सचा हेल्पिंग वर्ब.
काय येणार, ए सॉन्गसाठी इज येणार. एम येणार का नाही, आर येणार का नाही, अनेक वचन नाही आहे, एक वचन आहे, म्हणून काय येणार इज. ए सॉन्ग इज आणि लगेच नंतर वर्ब, पण वर्बचा कितवा रूप, तिसरं रूप. ओके, ए सॉन्ग इज नंतर सिंगचा तिसरं रूप काय, संग. म्हणून मी तुम्हाला इथे काही शब्दांचे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल टाकीन, ते तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तेव्हाच तुम्ही व्हॉइस सोडवू शकता, ओळखू शकता. ठीक आहे. आणि ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये करू शकता, जेव्हा तुम्हाला त्याचे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल माहीत असतील तेव्हा. ठीक आहे. तर मी ते तुम्हाला टाकेन ग्रुपवरती, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर सिंगचा पास्ट पार्टिसिपल काय, संग, म्हणून हेल्पिंग वर्ब नंतर लगेच काय येणार, संग. ओके. आणि करता लिहिण्याच्या आधी काय वापरायचं, बाय, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. ओके. तर करता काय या ठिकाणी, मयुरी. मयुरीचं काही चेंज होतं का नावाचं, नाही, नाव तसंच राहतं, परंतु मयुरी लिहिण्याच्या आधी काय लिहिणार आपण, बाय मयुरी. म्हणजे काय होणार पॅसिव्हमध्ये, ए सॉन्ग इज संग बाय मयुरी. ओके. मराठीत बघा याचे अर्थ काय होतात, मयुरी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे काय, मयुरी एक गीत गाते. पॅसिव्हमध्ये ए सॉन्ग इज संग बाय मयुरी म्हणजे काय, एक गीत मयुरीकडून गायल्या जाते, आहे की नाही. तर अशा प्रकारे अर्थ दोघांचाही तोच आहे, फक्त एक सरळ सरळ आहे की मयुरी गीत गाते, सरळ रस्ता आहे, आणि दुसरा एक आडवडणाचा रस्ता आहे की नाही, घुमून फिरून बायपास, आहे की नाही, असा आहे तो, की एक गीत मयुरी करून गायल्या जाते, असं आडवं तिडवं सांगितलेलं आहे. तर त्याच्या आडवं तिडवं लंबा रस्ता जो असतो तो पॅसिव्ह असतो. ठीक आहे. तिसरं बघा, विराट कोहली क्रिएट्स द हिस्ट्री. ओके. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, याचं पॅसिव्हमध्ये करताना काय येणार, ऑब्जेक्टपासून सुरुवात करायचं. ऑब्जेक्ट काय आहे, विराट कोहली हा सब्जेक्ट आहे की नाही, विराट कोहली हा काय सब्जेक्ट, हा क्रिया करतो आहे. ओके. काय, क्रिएट्स ही क्रिया आहे, क्रिएट्स. ओके. काय क्रिएट करतो, विराट कोहली काय क्रिएट करतो, द हिस्ट्री. म्हणून ऑब्जेक्ट काय या ठिकाणी, कर्म काय, द हिस्ट्री. मग सुरुवात कशाने होणार, द हिस्ट्रीने. ओके. मग पॅसिव्हमध्ये द हिस्ट्री आणि नंतर लगेच हेल्पिंग वर्ब, आहे की नाही, हा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून प्रेझेंट टेन्सचा हेल्पिंग वर्ब कोणता येणार या ठिकाणी, इज. द हिस्ट्री इज नंतर वर्ब, पण वर्बचा कितवा रूप, तिसरा रूप. क्रिएटचा तिसरा रूप काय, क्रिएटेड. आणि नंतर करता, परंतु करता लिहिण्याच्या आधी काय लिहितो आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, बाय, आहे की नाही. म्हणून द हिस्ट्री इज क्रिएटेड बाय आणि नंतर करता कोण आहे, विराट कोहली. द हिस्ट्री इज क्रिएटेड बाय विराट कोहली. अशाच प्रकारे सिम्पल पास्ट टेन्स आहे, फक्त या ठिकाणी काय होणार, हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्सचा येणार. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्सचा येत होता, हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणाचा येईल, पास्ट टेन्सचा येईल. कोणते आहेत पास्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब, वॉज आणि वेअर. एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असतील तर वेअर, एवढंच आहे बस. एक्झाम्पल बघा, शी रोट ए लेटर. ओके. मग काय येणार, तीच पद्धत नेहमीप्रमाणे आपली, ऑब्जेक्टला आधी घ्या, ए लेटर आधी येणार आणि लगेच नंतर हेल्पिंग वर्ब, परंतु हेल्पिंग हा पास्ट टेन्स आहे, मग हेल्पिंग कोणाचा येणार, पास्ट टेन्सचा येणार. काय, ए लेटरसाठी काय येणार, एकवचनी म्हणून वॉज. नंतर लगेच वर्ब, परंतु वर्बचं कितवं रूप आपण बघितलेलं आहे, पॅसिव्हमध्ये नेहमी वर्बचं कितवं रूप असतं, तिसरं. मग राईटचं तिसरं रूप काय, रिटर्न. अ लेटर वॉज रिटर्न आणि नंतर करता, पण करत्याच्या आधी काय लावायचा, बाय. आणि शीचं काय होणार, पॅसिव्हमध्ये जाताना हर. एवढं सोपं आहे. मग काय होणार वाक्य, ए लेटर वॉज रिटन बाय हर. स्टेप बाय स्टेप जायचं, बिलकुल बरोबर येते. ठीक आहे. आधी ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर लगेच हेल्पिंग वर्ब घ्यायचा, नंतर मेन वर्ब घ्यायचा, परंतु त्याचं कितवा रूप, तिसरं रूप, आणि शेवटी करता, परंतु करत्याच्या आधी बाय. हे एवढं लक्षात ठेवायचं. काय, ऑब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्बचं तिसरं रूप, आणि नंतर सब्जेक्ट, परंतु सब्जेक्टच्या आधी बाय. लिहून घ्या, हे लक्षात नाही राहील तर तुमच्या, आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवा. लिहून घ्या एका पेजवरती आपल्या रजिस्टरमध्ये. नंतर दुसरं एक्झाम्पल बघा, द गव्हर्नमेंट फोर्स्ड हिम टू पे टॅक्स. ओके. आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, द गव्हर्नमेंट फोर्स्ड हिम. फोर्स कोणी केलं, गव्हर्नमेंटने केलं, मग गव्हर्नमेंट काय, सब्जेक्ट आहे. गव्हर्नमेंट फोर्स करण्याची क्रिया आहे. द गव्हर्नमेंट फोर्स्ड, कुणाला फोर्स केलं, हिम, मग हिम काय आहे, ऑब्जेक्ट आहे की नाही. आणि बाकीचे ते उरलेलं राहू द्या, ते आपल्या कामाचं नाही तेवढं. आपल्या कामाच्या तीनच गोष्टी आहेत, कोणत्या, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. एवढ्यातच आपण खेळतो व्हॉईसमध्ये. एवढं तुम्हाला ओळखता आलं का तुमचं काम झालं. बाकी जे झंझाड आहे ते तर राहू द्या. आता याचा विचार करा, द गव्हर्नमेंट फोर्स्ड हिम टू पे टॅक्समध्ये
सब्जेक्ट काय आहे तर गव्हर्नमेंट, क्रिया कशाची होत्या फोर्स करण्याची, आणि ऑब्जेक्ट कोण आहे हिम. मग आता याचे पॅसिव्ह करताना काय करावं लागेल ऑब्जेक्ट आधी, पण हिम नाही, हिमचं रूपांतर काय होणार ही होणार, हिमचं काय होणार ही, ऑब्जेक्ट अशा प्रकारे येणार ही. मग काय होणार ही, नंतर लगेच हेल्पिंग वर्ब, परंतु हा पास्ट टेन्स आहे, गव्हर्नमेंट फोर्स्ड हिम पास्ट टेन्स आहे ना, म्हणून हेल्पिंग वर्ब कुणाचं येणार पास्टचं, ही वॉज. आणि नंतर हेल्पिंग झालं, आता मेन वर्ब, पण मेन वर्बचा किती रूप तिसरं रूप, फोर्सचा तिसरं रूप काय फोर्स्ड. सो ही वॉज फोर्स्ड. आणि नंतर करता, पण कर्त्याच्या आधी काय बाय, म्हणून बाय. करता कोण आहे द गव्हर्नमेंट, मग काय येणार बाय द गव्हर्नमेंट. आणि नंतर उरलेलं तसं आहे तसं ते सांगाडा जो काही झंझाट ते लिहून टाकायचं तसं, काय जे असेल ते टू पे टॅक्स, टू काही काही असेल ते आपल्या कामाचं नाही. ओके, तर वाक्य काय होणार ही वॉज फोर्स्ड बाय द गव्हर्नमेंट टू पे टॅक्स. एक्झाम्पल नंबर 3 बघा, सिम्पल एक सोपं वाक्य आहे, दे अरेस्टेड हिम. ओके, मग आता याचं पॅसिव्ह करताना काय होणार, हां, आता 3 गोष्टी तुम्हाला ओळखतायला पाहिजे या ठिकाणी महत्त्वाच्या, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय दे अरेस्टेड हिम, त्यांनी अरेस्ट केलं, मग सब्जेक्ट कोण आहे दे. ओके, वर्ब काय अरेस्ट, आणि ऑब्जेक्ट काय कुणाला अरेस्ट, दे अरेस्टेड हिम, कुणाला अरेस्ट केलं त्याला, हिम. मग हा हिम काय ऑब्जेक्ट आहे. मग पॅसिव्हमध्ये करताना काय होणार ऑब्जेक्ट आधी येणार, परंतु हिम नाही येणार, हिमचं रूपांतर काय होणार ही, उलट होईल. मग काय होणार ही, नंतर लगेच ऑब्जेक्ट झाल्यानंतर लगेच पॅसिव्हमध्ये हेल्पिंग वर्ब कोणता, आता पास्ट टेन्स आहे म्हणून हे दे अरेस्टेड हिम हा पास्ट टेन्स आहे, म्हणून पास्टचा हेल्पिंग वर्ब. ही साठी काय येणार वॉज येणार का वी येणार, वॉज येणार, ही वॉज. आता हे हां, तर ऑब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब झाला, मग आता काय राहतो तो मेन वर्ब, ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब मेन वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. ऑब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब झाला, आता मेन वर्ब, परंतु त्याचा कितवा रूप तिसरा रूप, मग अरेस्टेड याचा तिसरा रूप काय आहे V3 सुद्धा काय अरेस्टेड आहे. मग ही वॉज अरेस्टेड आणि शेवटी ऑब्जेक्ट, परंतु ऑब्जेक्ट लिहिण्याच्या अगोदर सॉरी सर्वात शेवटी काय सब्जेक्ट, परंतु सब्जेक्ट लिहिण्याच्या आधी आपण काय लिहितो बाय, म्हणून बाय. आणि देचं काय होणार मग पॅसिव्हमध्ये जाताना देम, आपण बघितलं ना त्या चार्टमध्ये. हां, तो जरा पाठ करून घ्या, हां जरा लक्षात घेऊन घ्या कसं कसं बदलतो करता ते. मग दे आहे या ठिकाणी, परंतु पॅसिव्हमध्ये जाताना तो काय होतो देम. मग काय होणार वाक्य ही वॉज अरेस्टेड बाय देम. आता पुढचं बघा, आणखी एक लांबलचक वाक्य आहे, पण घाबरू नका. याच्यातलं जे बिनकामाचं आहे ना लांबलचक सांगाडा, तो आपल्या काही कामाचा नाही. जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढं लक्षात घ्यायचं आपण, आणि बाकी सोडून द्यायचं. ठीक आहे, आपल्या कामाच्या 3च गोष्टी आहेत, कोणत्या सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, ते लक्षात घ्यायचं. बघा एक्झाम्पल 4, वी टूक डिसिप्लिनरी ॲक्शन अगेन्स्ट हिम फॉर व्हायोलेटिंग लॉ. ओके, आता बघा वी टूक डिसिप्लिनरी ॲक्शन, कोणी ॲक्शन घेतली वी, म्हणून वी काय आहे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट मिळाला आपल्याला. ओके, टूक आम्ही घेतली, क्रिया कशाची होत आहे घेण्याची होत आहे की नाही, वी टूक. ओके, हां, मग हा काय वर्ब आहे, टूक हा काय या ठिकाणी वर्ब आहे की नाही. मूळ वर्ब कोणता आहे आपला या टूकचा, म्हणजे जो ओरिजिनल वर्ब आहे तो काय टेक, त्याचा या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. हां, म्हणून हे आपल्याला कळलं का हा जो वाक्य दिला आहे हा पास्ट टेन्समध्ये आहे की नाही. टेकचा पास्ट टेन्स काय होतो टूक, आणि पास्ट पार्टिसिपल काय होतो टेकन आहे की नाही. ओके, मग आपल्याला वर्ब मिळाला, टेक हा वर्ब आहे या ठिकाणी. आणि आता ऑब्जेक्ट वी टूक आम्ही घेतली, काय घेतली डिसिप्लिनरी ॲक्शन, मग वर्ब काय डिसिप्लिनरी ॲक्शन. ओके, एवढं आपल्याला मिळालं, आपल्याला सब्जेक्ट मिळाला, वर्ब मिळाला, ऑब्जेक्ट मिळाला, आपलं काम झालं. बाकीचं द्या सोडून, आपल्याला काय करायचं आहे जाऊ दे मरू दे तिकडं, याच्यावर काम करायचं. मग आता पॅसिव्ह बनवताना काय करायचं, पहिल्यांदा ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट डिसिप्लिनरी ॲक्शन लिहून टाकायचं, परंतु वाक्य सुरुवात कॅपिटल अक्षराने करायची नेहमी, म्हणून कॅपिटल डी डिसिप्लिनरी ॲक्शन. नंतर काय लगेच हेल्पिंग वर्ब, हा पास्ट टेन्स आहे म्हणून पास्टचा हेल्पिंग वर्ब वॉज. नंतर हेल्पिंग झाला, आता मेन वर्ब काय येणार त्याचा तिसरा रूप, टेकचा तिसरा रूप काय आहे टेकन, मग वॉज टेकन. आणि आता काय येणार सब्जेक्ट येणार, पण सब्जेक्टच्या आधी काय लिहायचा असतो पॅसिव्हमध्ये बाय. बाय नंतर काय सब्जेक्ट, पण सब्जेक्ट काय आहे इथं दिलेल्या वाक्यामध्ये वी, पण तो पॅसिव्हमध्ये जाताना त्याचं काय होतं अस, आहे की नाही. झालं आता डिसिप्लिनरी ॲक्शन वॉज टेकन बाय अस, आणि उरलेलं तो जांगडगुत्ता जसा आहे तसा लिहून टाकायचा, आपल्या त्याशी काय देणं घेणं. डिसिप्लिनरी ॲक्शन वॉज टेकन बाय अस, आणि ते उरलेलं तसं अगेन्स्ट हिम फॉर व्हायोलेटिंग लॉ. ठीक आहे. चौथं बघा सोपं वाक्य आहे, रमा नॅरेटेड होल स्टोरी, आहे की नाही. रमा नॅरेटेड, रमाने नॅरेट केलं, मग रमा काय आहे सब्जेक्ट आहे, नॅरेट करणे हा वर्ब आहे.
काय नॅरेट केलं? व्होल स्टोरी. मग ऑब्जेक्ट काय? व्होल स्टोरी. आहे की नाही? फक्त स्टोरी नाही हां. रमाने नॅरेट केलं. काय नॅरेट केलं? व्होल स्टोरी नॅरेट केलं. पूर्ण स्टोरी तिनं सांगितली. व्होल स्टोरी. आहे की नाही? मग आता पॅसिव्हमध्ये करताना काय होणार? आधी ऑब्जेक्ट येणार. ऑब्जेक्ट काय? व्होल स्टोरी. व्होल स्टोरी नंतर लगेच हेल्पिंग वर्ब. रमा नॅरेटेड हा पास्ट टेन्स आहे म्हणून पास्टचा हेल्पिंग वर्ब. व्होल स्टोरी त्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येणार? वॉज. नंतर मेन वर्ब. परंतु मेन वर्बचं कितवं रूप? तिसरं रूप. नॅरेटेड तिसरं रूपसुद्धा काय असतं? नॅरेटेडच असतं. मग होल स्टोरी वॉज नॅरेटेड आणि सर्वात शेवटी सब्जेक्ट. पण सब्जेक्टच्या आधी काय? बाय. आहे की नाही? बाय आणि सर्व शेवटी सब्जेक्ट. सब्जेक्ट काय या वाक्यामध्ये? रमा. आहे की नाही? अशा प्रकारे काय झालं मग पॅसिव्हमध्ये? होल स्टोरी वॉज नॅरेटेड बाय रमा. पाचवं वाक्य बघा, एकदम समजून जाईल तुम्हाला तो क्लिअरली. इट किल्ड द डॉग. आहे की नाही? हे वाक्य आहे. आता याच्यामध्ये बघा सब्जेक्ट कोणता आहे? इट किल्ड. आहे की नाही? हां. इट किल्ड द डॉग. आहे की नाही? किल म्हणजे काय? ठार मारणे. कोणी ठार मारलं? इटने ठार मारलं. मग इट काय? सब्जेक्ट आहे. क्रिया कशाची होते आहे? किल करण्याची, मारण्याची होत आहे. मग किल हा काय? वर्ब आहे. आणि कुणावर होते क्रिया मारण्याची? इटने मारलं. कुणाला मारलं? डॉगला. द डॉग. मग ऑब्जेक्ट काय? द डॉग हा ऑब्जेक्ट आहे. मग सोपं आहे आता. पॅसिव्हमध्ये काय होणार? सगळ्यात आधी द ऑब्जेक्ट येणार सुरुवातीला. ऑब्जेक्ट काय? द डॉग. झालं, लिहिलं ऑब्जेक्ट द डॉग. नंतर लगेच हेल्पिंग वर्ब. इट किल्ड द डॉग हा पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट टेन्सचा हेल्पिंग वर्ब काय येणार? वॉज. नंतर मेन वर्ब येणार परंतु त्याचं तिसरं रूप किल्ड. तिसरं रूपसुद्धा काय असतं? किल्डच असतं. आणि सर्वात शेवटी येणार सब्जेक्ट. पण सब्जेक्टच्या आधी येणार बाय आणि नंतर येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट काय या वाक्यामध्ये? इट. मग काय होणार वाक्य? द डॉग वॉज किल्ड बाय इट. असं असतं. तर असं सिम्पलच असतात सर्व गोष्टी. फक्त आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आहे की नाही? आणि हे व्हिडिओ 2-3दा बघितलं पाहिजे. तेव्हा त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत जातील आणि तुम्हाला नंतर परत अभ्यास पण करावा लागणार नाही. तुम्हाला सहज इझी ते समजून येईल, लक्षात येऊन जाईल. ठीक आहे? तर अशा प्रकारे सर्व गोष्टी सोप्याच असतात, सिंपलच असतात. फक्त थोडंसं लक्ष देऊन बघण्याची जाणून घेण्याची आवश्यकता असते. ठीक आहे? आणि मग नंतर आपले कुठेही मार्क कटत नाही आणि आपण सर्रास पुढे जात असतो. ठीक आहे? तर अशा प्रकारे व्यवस्थित करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगलं करा अँड गुड नाईट. बाय. सी यू.